एक अर्ज होता की ही सगळी जी कामं आहेत ती एकत्र चालवावीत. दुसरा अर्ज होता की ह्या कामामध्ये काही ॲडिशनल आम्हाला फॅक्ट्स प्लीड करायचे आहेत, द्यायचे आहेत, त्याचा अर्ज तो मान्य करण्यात यावा. आणि तिसरा अर्ज होता की आम्हाला काही कागद द्यायचे आहेत, ते कागद रेकॉर्डवर घेण्यात यावे. हे तिन्ही अर्ज वादी म्हणजे पिटिशनर्सनी केलेले होते. त्याला आमचे उत्तर होतं. ह्या तिन्ही अर्जावर आज आम्ही युक्तिवाद केला. आमच्यातर्फे आम्ही सांगण्यात आलं की काही गोष्टी ह्या वेगवेगळ्या, काही पिटिशनच्या वेगवेगळ्या चालायला पाहिजेत, त्यात पुरावा करण्याची गरज आहे, त्यात रिझनेबल अपॉर्च्युनिटी द्यावी. काही जे अर्ज आहेत त्यांचा दुसरा जो अर्ज होता की तो की कागदोपत्री पुरावा रेकॉर्डवर घ्यावा, त्याला आम्ही उत्तर दिलेलं आहे की ही स्टेज नाही आहे आणि ती स्टेज अजून यायची आहे, योग्य वेळी आम्ही त्याला उत्तर देऊ. आणि तिसरा त्यांचा अर्ज होता की त्यांना ॲडिशनल काही मुद्दे द्यावेत वगैरे, ते आम्ही म्हटले की त्याला आम्हाला उत्तर द्यायला परवानगी असावी. हे 3 तास हे दोन्ही वकिलांचे आर्ग्युमेंट्स झाले, पिटिशनरचे वकील आणि आम्ही आर्ग्यू केलं. आणि 20 तारखेला ह्या तिन्हीचा निकाल, त्यावर स्पीकर साहेब 20 तारखेला निकाल देतील. वेगवेगळ्या कॉज ऑफ ऍक्शन्स आहेत, वेगवेगळे मुद्दे आहेत, त्यात वेगवेगळ्या घटना आहेत. त्यामुळे सगळ्या याचिका एकत्र करून त्याच्यावर सुनावणी घेणं हे कायद्याने योग्य नाही, असं आमच्यातर्फे युक्तिवाद करण्यात आला. शेड्यूल 10चा उल्लेख, ही सगळी कामं शेड्यूल 10 वर चाललेली आहेत. त्यामुळे शेड्यूल 10 हा त्याचा भाग आहे. त्यामुळं जी वेगवेगळे आहेत, उदाहरणार्थ मिटिंगला हजर न राहणं किंवा स्पीकरच्या इलेक्शनचा व्हीप न पाळणं किंवा वोट ऑफ कॉन्फिडन्स ऑफ सीएम त्याचा व्हीप न पाळणं, हे 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ह्या वेगवेगळ्या सगळे चालायला पाहिजेत. आणि प्रत्येक आमदाराचं प्रतिवादी जे आहेत, जे डिस्क्वालिफिकेशन डिस्क्वालिफाईड झालं असं त्यांचं म्हणणं आहे की ते सगळे आमदारांना प्रत्येकाला आपली बाजू मांडायचा सेपरेट अधिकार आहे. तो अधिकार हे पिटिशन एकत्र केल्यानंतर अधिकार तो राहणार नाही आणि ते सगळ्यांना अन्याय होईल, असा आमचा त्याच्यावर युक्तिवाद होता. आम्ही कोर्टात स्पीकर साहेबांना हे स्पष्ट सांगितलं की लवकर सुनावणी घ्यावी, त्यावर आमचा सर्व सहकार राहील. परंतु काही बाबी आहेत ज्या काही कायद्यानं प्रोसिजर फॉलो करायला पाहिजे ते आपण करावं. त्याबद्दल सुद्धा स्पीकर योग्य ते निर्णय देतील आणि ते 20 तारखेला यावर सगळा निर्णय अपेक्षित आहे. त्यांना काही ॲडिशनल फॅक्ट्स, आपण त्याला काय म्हणतो, ॲडिशनल मुद्दे आणि काही आणखी मुद्दे त्यांना उपस्थित करायचे आहेत. त्यावर आम्ही सांगितले की आम्हाला त्याच्यावर उत्तर द्यायला परवानगी असावी. सर, जो आरोप करतायत ठाकरे गटाकडून, जो आरोप केला 20 तारखेला होईल. सर, ठाकरे गटाकडून जो आरोप केला जातोय की दिरंगाई होत आहे या प्रकरणात, खरंच दिरंगाई होते का? ते अर्ज ते करतात. आता आजचे तिन्ही अर्ज त्यांचे होते. पूर्ण होते, हे महत्वाचं. बताता हूं. एक मिनिट. त्यांचे अर्ज होते, हे आम्ही अर्ज केलेले नाहीत. उलट आम्ही स्पीकर साहेबांना सांगितलं की आमचं सगळं सहकार्य राहील लवकर चालण्याकरता आणि लवकर ह्याचे निर्णय येण्याकरता. परंतु त्यांनी अर्ज केलेले आहेत, त्या अर्जावर हा युक्तिवाद आज झाला. त्यानंतर 20 तारखेला त्याच्यावर हुकूम होईल, त्याच्यावर ऑर्डर होईल, त्यानंतर पुढचं प्रोसिडिंग म्हणणं असं आहे का की ज्या पहिल्या याचिका आहेत त्यांच्यावरती प्रथम सुनावणी व्हायची गरज होती, मात्र वेगवेगळ्या याचिका आल्यामुळे याला विलंब होतो. वेगवेगळ्या याचिका त्यांनी केल्या त्यामुळे विलंब होतो. प्रकरण लवकर मार्गी काढायचं तर काय करण्याची गरज, ते त्यांनी ठरवावं. तीन एप्लीकेशंस कोर्ट में आई थी. एक एप्लीकेशन था ये सब पिटिशंस है, एक साथ चलना चाहिए. दूसरा अर्ज था कि कोई हमें आर्ग्युमेंट व्हावं, लॉजिकल हो. पण इथं स्पष्ट अशा रीतीनं दिसतंय की प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीनं तुम्ही विचारा, प्रत्येकाचं कारण वेगळं आहे, प्रत्येकाचं सांगणं वेगळं आहे. डिस्क्वालिफिकेशनच्या 10 शेड्यूलच्या ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत, ज्याच्याप्रमाणे आमच्या वकिलांनी आर्ग्युमेंट केलं की ज्यांचं ग्रुप म्हणजे त्यांनी ग्रुपिंगच, तुम्ही सुद्धा तुमच्याच कार्यालयाने आणि तुमच्या त्याने करून दिलेलं ग्रुपिंग आहे की कशा रीतीने पहिल्या 16चं आहे, त्याच्यानंतर 22 जणांचं आहे, त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअलचं आहे, त्यांनी केलेलं हे, ह्या अशा प्रकारचं हे आहे. त्याचं एकेकाचं क्लबिंग करून त्या एकत्र ते करावं, कारण कॉज ऑफ ऍक्शन सेम आहे.
पण इथे त्या ह्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं हे केलं जात आहे, सांगितलं जातं की मला नोटीस मिळाली, मला नोटीस मिळाली नाही, मला कुठे होतो काय होतो याबद्दल मला विचारावं, माझी सेपरेट प्रत्येकाचं हे वेगवेगळं घ्यावं, जे याला धरून अजिबात नव्हतं प्रत्येक. आणि यावरून सरळ दिसतंय की डिस्क्वालिफिकेशनची तलवार डोक्यावर तर आहेच, डिस्क्वालिफिकेशन होणार आहे. आणि ते आता कसं टाळता येईल तर वेळेचं हे घ्या आणि त्याप्रमाणे हे वेळ टाळा, हे पुढं रेंगाळत न्या. आणि जर अशा प्रकारचा याच्यामध्ये कायद्याद्वारे किंवा अशा प्रकारची पळवाट जर कोण हे करत असेल तर याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घ्यावी. आणि अध्यक्षांनी सुद्धा की हे कशा प्रकारे हे करता येते, अध्यक्षांना सुद्धा आज दिसत होतं की काय त्यांच्या आर्ग्युमेंट, कारण मध्ये अध्यक्ष सुद्धा त्या याच्यामध्ये दखल देत होते, विचारत होते. पण ह्या एकत्र असलेले ह्या का तुम्ही एकत्र नकोय म्हणता, अशा प्रकारची विचारणा अध्यक्ष करून सुद्धा हे सगळं चालत होतं. यावरून एकतर अध्यक्षांनी याची व्यवस्थित हे करून त्यावर निर्णय ताबडतोब घ्यावा. अर्थात ज्या गोष्टी बघायच्या आहेत, ज्या गोष्टी पडताळून पाहायच्या आहेत, ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टींचं आहे ते करावं. परंतु रेंगाळत नेऊन ज्याला म्हणतात ना की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, त्या प्रकारचं हे दिसतंय. आणि यामध्ये मला वाटतं अध्यक्ष त्याची दखल घेऊन लवकरात लवकर या डिस्क्वालिफिकेशनवर निर्णय देतील. अन्यथा सुप्रीम कोर्टाने याची दखल घेऊन सुप्रीम कोर्टाजवळून जाता न्याय मागायचा की काय, अशा प्रकारे ऍडिशनल फॅक्ट्स वगैरे नाही रिलेटेड. आणि ज्याच्यामध्ये कायद्यामध्ये तरतूद आहे, कायद्यात तरतूद नसेल तर गोष्ट वेगळी आहे. बरं, ते घेणं न घेणं या गोष्टी सुद्धा इरिलेव्हंट असेल तर त्या नाकारता येतात. परंतु त्याला धरून असलेल्या गोष्टी ऍडिशनल ॲफिडेव्हिट्स याच्याबद्दल जे आर्ग्युमेंट केलं त्या आर्ग्युमेंटला तोड नाही आहे, त्या आर्ग्युमेंटला तुम्हाला रिबटल नाही आहे, त्या आर्ग्युमेंटला तुम्ही व्यवस्थित स्वतः उत्तर देऊ शकत नाही आहात. आणि काहीतरी भलतंच हे करत त्या ह्याच्यामध्ये वेळ काढू पाहण्याचं सगळं हे दिसतंय. हे मला वाटतं अध्यक्ष साहेबांनी सुद्धा त्याची नोंद घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. अन्यथा सर्वोच्च न्यायालयाजवळच क्लबिंगचा मुद्दा हा तुम्हीच मांडला होता, क्लबिंग करावी अर्थात त्याच्यावर समोर आर्ग्युमेंट असं येतं की ह्या सगळ्या याची एकत्रित क्लबिंग करायला वेळ तर द्यायला हवाय, जो काय मिळाला जात नाही, याच्यावर तुमचं काय? अजिबात नाही. आज ते असतं तर तशा प्रकारचं अध्यक्षांनी सुद्धा त्यांचे वकील तिथे हे करताना अध्यक्ष सुद्धा तिथं बोलताना अशा प्रकारची दखल घेऊन ते बोलले नसते. सर्वोच्च ते न्यायालय बोलतायत, ते सांगतायत, तरी ते त्यांचं आर्ग्युमेंट त्याप्रमाणे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे, हे सगळे मुद्दे मांडले जाणार तिथे सुद्धा आपल्या पक्षाकडनं, कारण एक तर अर्थात सर्वोच्च न्यायालयाजवळ हे मुद्दे आमचे वकील निश्चितच मांडतील. आणि अपेक्षा आहे की ज्याची महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला, देशाच्या नागरिकाला आणि महाराष्ट्राला खरोखर अपेक्षा आहे, उत्कंठ आहे की या बाबतीमधला निर्णय लागावा, इथं कायद्याचं राज्य आहे हे प्रस्थापित व्हावं, त्याप्रमाणे जी अपेक्षा आहे ती अपेक्षा खरी ठरेल अशा आशा. आपण पाहिलं की आता ही सुनावणी जी आहे ती आजची सुनावणी संपलेली आहे. मात्र ठाकरे गटाकडनं असा आता आरोप होतोय की ही सुनावणी मुद्दाम लांबवण्याचा प्रयत्न केला जातोय, नियमाप्रमाणे कारवाई होईल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि यासोबतच महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार.